हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. आणि आज बघा, मी आज बनवत होते माझ्या मुलग्याच्या बर्थडेसाठी 1.5 केजीचा केक. चला तर मग आज आपण हा 1.5 केजीचा केक एकाच केकमध्ये आपण 2 फ्लेवर कसे बनवले किंवा ती परफेक्ट असा हा केक दिसायला इतका सुंदर दिसतोय ना, तोच कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि भरपूर अशा टिप्स दिल्यात जेणेकरून तुम्ही जर बेकिंग स्टार्ट करत असाल किंवा तुम्हाला जर बेकिंग करायची असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि व्हिडिओ बघा, खूपच माहितीपूर्ण अशा पद्धतीचा होणार आहे. त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तर सगळ्यात अगोदर तर इथं मी 1 केजीचा जो केक आहे, 1 किलोचा तो बनवते. आणि त्यासाठी मी बेस जो आहे तो 3 लेयरमध्ये इथं मी कट करून घेतलं आहे. आणि त्यानंतर बेसची एक लेयर ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला यावरती शुगर सिरप ॲप्लाय करायचं आहे. शुगर सिरपने याला सोक करून घ्यायचं आहे. आणि शुगर सिरपमध्ये देखील इथं मी रसमलाईचा जो इसेन्स आहे तो वापरला आहे. याने केकला खरंच खूप छान अशी टेस्ट येते. शिवाय आपल्याला बेस बेक करताना त्यामध्ये देखील रसमलाईचा जो इसेन्स आहे तो टाकायचा आहे. आणि त्यानंतर यावरती क्रीमची एक लेयर द्यायची आहे. अशा पद्धतीने मी जसं व्हिडिओत दाखवले त्या पद्धतीने. आणि पुन्हा त्यावरती इथं मी रसमलाईचा जो क्रश आहे तो इथं वापरला आहे. आणि तो देखील व्यवस्थित असा स्प्रेड करून घ्यायचा आहे. आणि यावरती बघा, क्रशनंतर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स जे आहेत ते कट करून टाकू शकताय, जेणेकरून या केकला खरंच खूप छान अशी टेस्ट येते. पण इथं बघा, माझ्याकडे कुठलेच ड्रायफ्रूट्स अवेलेबल नव्हते, मुलांनी ते संपवले होते. ड्रायफ्रूट्स जे आहेत ते वापरलेले नाही आहेत. तर अशा पद्धतीने इथं बघा, मी सगळ्यात अगोदर हा केक जो आहे तो क्रम कोट करून घेते. क्रम कोट म्हणजे काय तर हा बेस जो आहे केक जो आहे तो आपल्याला अगदीच म्हणजे कमीत कमी क्रीम वापरून आपल्याला याला कोट करून घ्यायचं आहे. त्याला म्हणायचं क्रम कोट. तर इथं मी ही वरची लेयर देखील यावरती ठेवते आणि अशा पद्धतीने आपला हा केक जो आहे तो आपण कमीत कमी क्रीम वापरून आपल्याला याला क्रम कोट जे आहे ते करून घ्यायचं आहे. आणि प्रत्येक वेळेला आपल्याला बेसचा जो भाग आहे वरच्या बाजूला, तर त्याला असं आपल्याला शुगर सिरपनं सोक करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण हे असं शुगर सिरप वापरतो तर त्यानंतर बघा, आपला केक जो आहे तो व्यवस्थित असं सेट होणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण बघा, केक व्यवस्थित सेट जर नाही झाला तर त्याचे छोटे छोटे तुकडे पडतात आणि ते छान दिसत नाहीत आणि खायला देखील तितके म्हणजे चांगलं लागत नाही ते. त्यामुळे काय करायचं, केक नेहमी सेट करून घ्यायचा. आणि आता आपण बनवतोय वरचा केक, जो की 1/2 केजीमध्ये आपल्याला बनवायचा आहे. आणि तो मी बनवते चॉकलेट फ्लेवरमध्ये, कारण माझ्या मुलांना चॉकलेट फ्लेवर खूप जास्त आवडतो. आणि मला म्हणाल तर बऱ्यापैकी रसमलाई फ्लेवर जो आहे तो खूप आवडतो. तर इथे देखील मी बेसचे 3 भाग जे आहेत ते करून घेतलेत. त्यानंतर त्यावरती क्रीमची लेयर जी आहे ती आपल्याला द्यायची आहे. आणि पुन्हा इथं मी गनाश जे आहे, चॉकलेट गनाश, ते अगोदरच बनवून ठेवलं होतं. आणि इथं बघा, स्ट्रॉबेरीचा क्रशचा आहे तो मी यामध्ये वापरते, कारण याला आपल्याला थोडंसं ब्लॅक फॉरेस्ट फ्लेवरमध्ये बनवायचं आहे. आणि त्यानंतर भरपूर असे चोको चिप्स मी यामध्ये वापरले आहेत. आणि पुन्हा आपल्याला दुसरी लेयर जी आहे ती द्यायची आहे. आणि जसं आपण सुरुवातीच्या केकला केलं तीच प्रोसेस आपल्याला इथं फॉलो करायची आहे. आणि याच पद्धतीने आपल्याला हा देखील केक जो आहे तो कंप्लीट करायचा आहे. इथं बघू शकताय, मी शुगर सिरपने प्रत्येक बेसला जो आहे ते मी इथं सोक करून घेते. आणि अशा पद्धतीने मध्ये जो भाग राहतो आहे त्यामध्ये देखील आपल्याला क्रीम जी आहे ती थोडीशी फिल करून घ्यायची. आणि याच पद्धतीने जसं आपण अगोदर बनवलो त्याच पद्धतीने आपण हा केक देखील अशा पद्धतीने क्रम कोट जो आहे तो करून घेतो आहे. आणि सेम प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे. पुन्हा आपल्याला यावरती क्रीमची एक लेयर आणि पुन्हा चॉकलेट गनाश जे आहे ते वापरायचं आहे. पुन्हा त्यावरती थोडंसं स्ट्रॉबेरी क्रश जाणार आहे. आणि त्यानंतर भरपूर असे चोको चिप्स जे आहेत ते वापरायचे आहेत. आणि माझ्याकडे म्हणाल तर माझे चॉकलेट केक जे आहेत ते सगळ्यांना खूपच जास्त आवडतात. आणि हा केक तर सगळ्यांना इतका आवडला आहे, सगळ्यांनी खरंच खूप जास्त कौतुक केलं या केकचं. दिसायला देखील सुंदर झाला होता हा केक, शिवाय टेस्टला देखील अप्रतिम अशा पद्धतीचा होता. आणि त्यानंतर बघा, मी हा केक देखील अगदी व्यवस्थित असं याला मी क्रम कोट करून याला मी थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करून घेणार आहे.
आणि प्रत्येक वेळी केक जो आहे तो क्रमकोट करून आपल्याला फ्रीजमध्ये थोडा वेळ त्याला ठेवायचंच आहे, जेणेकरून पुढं जे काय आपण फिनिशिंग करेल त्यानंतर केक जो आहे तो अगदी व्यवस्थित असा सेट होतो. आणि केक थोडासा टॉल होता, त्यामुळे मी त्याच्यामध्ये एक स्टिक जी आहे ती इन्सर्ट केली, जेणेकरून केक जो आहे तो थोडासा हलणार नाही. आणि त्यानंतर अगोदरचा जो बेस होता, जो आपण बनवून ठेवलेला केक होता, तो मी बाहेर काढला फायनल आयसिंगसाठी, फायनल डिझाईनसाठी. आणि इथं मी पायपिंग बॅगनेच याला क्रीम जी आहे ती अशा पद्धतीने यावरती स्प्रेड करते. जेव्हा तुम्हाला गडबड असेल किंवा अगदी झटपट केकचं फिनिशिंग जे आहे ते हवं असेल, तर नक्कीच तुम्ही पायपिंग बॅगचा वापर करा, जेणेकरून केक जो आहे तो अगदीच लगेच तुम्ही त्याला फिनिशिंग जे आहे ते देऊ शकता. इथं बघा अगदी झटपट आपण या केकला फिनिशिंग जे आहे ते करून घेतले. आणि त्यानंतर इथं मी दुसरा चॉकलेटचा जो वरचा जो केक आहे आपण बनवलेला, त्याचं देखील फिनिशिंग जे आहे ते करून घेतो आहे. आणि याला असं थोडंसं फिनिशिंग दिल्यानंतर देखील आपल्याला याला दोन्ही केकना आपल्याला व्यवस्थित असं फ्रीजमध्ये थोडा वेळ का होईना आपल्याला याला सेट करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा मी इथं आपल्या क्रीममध्ये थोडासा ब्ल्यू कलर मिक्स केला आहे, आणि ही अशी ब्ल्यू कलरची क्रीमनं आपल्याला या केकला पूर्णपणे अशा पद्धतीने कोट करून घ्यायचं आहे. पूर्णपणे ब्लू कलर जो आहे तो मी इथं दिला आहे, कारण मला माझ्या मुलग्याच्या बड्डेसाठी हा केक बनवायचा होता. आणि अगदीच कमीत कमी क्रीम जी आहे ती ब्लू कलरची ती मी इथं वापरली आहे, जेणेकरून बघा या केकची टेस्ट देखील अगदीच मेंटेन राहील आणि मुलं खाणार आहेत, त्यामुळे अगदीच कमीत कमी क्रीमचा वापर जो आहे तो मी इथं करत होते. आणि असं काही ठरवलं नव्हतं एक स्पेसिफिक डिझाईन, अगदीच जी सुचत गेली तशी मी डिझाईन इथं मी बनवत गेले. आणि दोन्ही केक अगदी व्यवस्थित असे सेट झाल्यानंतरच मी इथं खालच्या केकवरती इथं मी वरचा केक जो आहे तो यावरती ठेवून दिला आहे. आणि पुन्हा यामध्ये मी स्टिक ज्या आहेत त्या इन्सर्ट केल्या आहेत, जेणेकरून केक अजिबात हलणार नाही. आणि पुन्हा याला मी अशी व्हाईट क्रीमनेच मध्ये अशी मी बॉर्डर करून घेतली. आणि आता येते ती म्हणजे डेकोरेशनची वेळ. इथं मी मिकी माऊस थीमचा केक जो आहे तो बनवत होते, आणि त्यामुळे इथं मी हे असे टॉपर जे आहेत ते मी आणले होते. आणि यालाच आपल्याला आता इथं व्यवस्थित असं लावून घ्यायचं होतं. आणि टॉपर्स लावताना पण काय करायचं की जेव्हा तुम्हाला केक द्यायचा असेल त्याच्या एक अर्धा तास अगोदर तुम्ही टॉपर्स जे आहेत ते केकवरती लावू शकता. आणि जेव्हा कधी मुलांना वगैरे खायचं असेल तर मी तर सजेस्ट करेन की कमीत कमी कलरचा वापर करून तुम्ही केक जो आहे तो बनवा. आणि इथं बघा मी सगळे टॉपर्स जे आहेत ते लावून घेतलेत. आणि माझ्या मुलग्याचा 5वा बड्डे होता, आणि त्यासाठी देखील हा असा मी स्पेशल असा टॉपर 5 नंबरचा तो मी आणला होता. आणि इथं बघा अगदी मस्त असा केक इथं आपला तयार झाला आहे. फक्त मला खाली एक बॉर्डर कमी वाटली, त्यामुळे मी थोडंसं व्हाईट आणि ब्ल्यूची बॉर्डर जी आहे ती खाली दिली. चला तर मग आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा.